4 वार्डांचा एक प्रभाग आहे, शक्तिशाली माणसं लागतील. एखादा जरी वीक असला तरी त्या 3 सीटा या धोक्यात येते. धरून 4 त्यांना सर्वे करावा लागेल, चांगली माणसं काढावी लागतील, लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील. आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही. आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही तर आम्ही मैत्री पण लढत करू. मुख्यमंत्री महोदयांनी परवा सांगितलेलं आहे. आणि तिन्ही पक्षावर आम्ही म्हणजे एकमेकावर टीका करायची नाही आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचं. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा. शहरात तुमची लढत स्वतःबरोबर मैत्री तुम्ही असणार नाही, ते काय सरळ डायरेक्ट. कारण 10 वर्ष तुम्ही एकत्र होता, 15 वर्ष एकत्र होता. 12 वर्ष मी आणि विनय गुन्हे अशी 20 वर्ष आम्ही सत्तेत आहोत. आता डायरेक्ट फाईट वैचारिक लढाई ना. या निवडणुकीत तसलंही कॉम्प्रोमाइज नाही. हातचं न लागता माझ्या स्वभावाप्रमाणे. बाबड्या स्वभाव. गोकुळमध्ये असंच. आणि तो निवडणुका झाल्यानंतर आता मी माझ्या वाड्यात मला अनेक व्यक्त केले किंवा या चांगल्या संस्था आहेत आपल्या राज्यातल्या, सगळ्यांनी एकत्रित करूया आपण. अधिप्रश्न झाला की नाही माहीत नाही आहे, मी उशिरा सांगितलं. तर ते नवीन मुश्रीफ साहेबांनी कारखाना चांगला चालवलेला आहे, बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे, युवा आहेत. त्यांना अजूनही जिल्हा पातळीवरचं चांगलं पद नाही आहे. मोठ्या झाडाच्या सावलीत अद्याप प्रतीक्षा करावी लागेल. तर ते सर्वमान्य नाव नाही, ते अद्याप प्रतीक्षा करावी लागेल. त्याला सर्वमान्याचा प्रश्नच नाही. रेसमध्ये घोडा सोडला तर रेसमध्ये येईल ना. रेसमध्ये घोडा सोडला आपण. तुम्ही सोडायला पाहिजे असं विषय. कार्यकर्त्यांची मागणी आहे, रेसमध्ये घोडा सोड असं आम्ही ऐकलं. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आता सगळ्या कार्यकर्त्यांनी मला एक गिन्नी दोळ्याने जास्त करते म्हणून नेता केला की नाही. एकदा नेता केला आहे आणि गिन्नी दोळ्याने त्याच्यावर जास्त मला करते तर माझं आहे काहीतरी. आता राज्यात आज जायचं तिकडं 3 दिवस राज्याचं ते आहेतच सगळी घेऊन ठावकी माझ्या कार्यालयासमोर. काँग्रेसमध्ये काही नगरसेवक नाराज आहेत, पक्षांतर करणार म्हणतात. आपल्याला कोण आले काय तर आता आपण विरोध आहे. शारदा देशमुख म्हणा किंवा आणखीन कोण तिकडे नाराज आहेत. ते सगळ्या गोष्टी आता बोलायचं त्यावेळेला जास्तीत दिवाळी होती. त्याने निवडणूक आयोगाला त्याने स्वातंत्र्य दिले. तुम्हाला काही ह्याच्यात अडचणी आल्या तरी या म्हणा मागायला तेव्हा आता सप्टेंबरला जर पावसाळा झाला तर आपल्या दिवाळीच होईल ना. परंतु अरुण ढवळेंच्याबरोबर जी आमची काल चर्चा झाली ही सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये अतिशय हसत खेळत आणि त्यांनी मान्य केलं. आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. घटक पक्षाचा घटक असलेले राजे क्षीरसागर आमदार यांनी पहिला महापौर शिवसेनेचाच असेल. आता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत 3 पक्ष सांगण्याला माहिती जाऊ. ज्या सदस्य येतील तोच क्लेम करेल ना. मग ते मंत्री आम्ही म्हणतोय ना होणार. ते आता ज्यावेळी आफ्टर इलेक्शन ज्या सदस्य त्याच ठरणार. ते आज कशा बोलत आपलं मागचं कसं होतं, एक वर्ष काँग्रेस असायचं, दुसरं वर्ष राष्ट्रवादी असायचं, असं 20 वर्ष होतं. आमच्या जवळ 7-8-10 महापौर झाले, 7-8-10 कॅटेगरी चिरमन झाले, उपमहापौर झाले. साहेब एकाला सुद्धा ना व्यवस्थित कामकाज म्हणजे ते कळेपर्यंत त्यांचा कार्यकाळ संपतो असंही होतं बऱ्याचदा. ते 6-6 महिने किंवा तुम्ही त्याही म्हणतात ते परंतु लोकांना आपल्याला पद मिळावं ही इच्छा असते. असं काय पाहिजे माहिती काय, आयुक्त जे आहे त्याने जर व्यवस्थित काम केलं
व्यवस्थित तर पदं अधिकारी गेली काय फारसा फरक पडत नाही. म्हणजे लोकप्रतिनिधींनी ठराव करावा लागतो वगैरे आहे. परंतु त्याने जर वेळ आता 2.5-3 वर्ष कोण आहे इथं? आणि तेच म्हणतो की यापूर्वी कुठं बसल्या असेल आणि काय असेल याच्यात सदस्यांना आम्ही जोडत होतो, पैसे खात्यात पैसे घेऊन बदल्या घेतात. आता काय करायचं ते थांबले तो आता तुमचा प्रश्न. थांबले का ते नाही थांबले ते सांगा. माझं म्हणजे असं नाही फक्त योग्य गोष्टी आणल्या पाहिजेत. नगरसेवकाला महापालिकेने सामान्य माणसाला एक स्थान ठेवलं आता ते राहिले. कामं व्हायला ते बरं असतं. नगरसेवक असल्याचे होत होत नाही. नाही. महापालिकेत अहो एक असे मी महानगरपालिकेत नगरसेवक बघितले की वार्डातल्या सगळ्यांना लाईट बिल घेऊन भरतात. त्या नगरपालिका निकाल भाडा भरतात. साहेब आपली अजित राऊत तुमचे नगरसेवक भागातून तो वाजला ना तर त्यांचा मृत्यू दाखला आणून ती दिवसा दिवशी हा. द्यायची. एवढं राजकीय तुमचं काम काम कसं आहे घरपोच. अटॅचमेंट हा? मंत्री मंगळवार लोक काय त्यांच्या भागात काय तक्रार केली की त्यांचेच कामगार सगळे पाठवून गटारी साफ करून दे जोडा आहे. तुमचं लोढा आहे. अहो ते लोढा आहे. उद्या समजा अडाणी आणि अंबानीचा पण मुलगा आला आमदार किंवा खासदार ती संपूर्ण शहरच करून देतील होय. हा ते आहे